जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। खरं तर जेव्हा चराचर नव्हते तेव्हा पंढरपूर होते। पंढरपूर होते म्हणजे पंढरपुरातील चंद्रभागा नदी होती। चंद्रभागा म्हणजे भूगोलाच्या नकाशावर असलेली आपली भीमा नदी। भीमा नदीला नीरा नदीचा संगम जोडला जातो। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे खरं तर नीरा नदीला दुतर्फी पूर आलेला आहे। पंढरपुरात इतिहासात पहिल्यांदा नोंद होण्यासारखा हा पाण्याचा प्रवाह चालू झालेला आहे, पूर आलेला आहे। मे महिन्यात पहिल्यांदाच या भीमा नदीला म्हणजे चंद्रभागेला पूर आलेला आहे। खरंच विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा भाविक हा चंद्रभागेचं स्नान करूनच विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जात असतो। खरं तर अजूनही उन्हाळा, शाळेला सुट्ट्या, लगन सराईचे दिवस चालू असल्या कारणाने पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्याची गर्दी अजूनही चालूच आहे। ती गर्दीचा साधारण 30 ते 40 हजार भाविक पंढरपुरात दाखल होतात। त्यातले बरेच भाविक चंद्रभागेच्या पात्रामध्ये नदीमध्ये स्नानासाठी येतात। आपण पाहतो की खरं तर पूर परिस्थिती अचानक ओढावलेली आहे। याच्यामध्ये पंढरपूर नदीच्या पात्रामध्ये असलेले बरेच होड्या वाहून गेलेल्या आहेत। अचानक पूर आल्यामुळे कुठलीही शासकीय यंत्रणा इथं आपल्याला दिसत नाही आहे। शासकीय यंत्रणेचा अभाव आहे। भाविक आपल्याला स्नान करताना दोन्ही घाटांवरती दिसत आहेत, तरीही इथं कुठलीही शासकीय यंत्रणा आपल्याला दिसत नाही। सुट्टीला आलेले किंवा विठ्ठला दर्शन आलेले भाविक आहेत, लहान बाळ आहेत, लेकरं आहेत। एवढ्या मोठ्या पात्रामध्ये खरं तर ते स्नान करत आहेत, पाण्यात आनंद घेत आहेत, पण त्याबरोबर कुठलीही व्यवस्था शासकीय आपल्याला इथं दिसत नाही। खरं तर आपल्यासोबत आता कोळी समाजाचे वाल्मिक सेनेचे अध्यक्ष आहेत। खरं त्यांच्या माध्यमातून हजारो प्राण आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाचवलेले आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय पूर परिस्थिती आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात। अचानक पाणी आल्यामुळं सगळ्यांचीच पळापळ झाली। रात्रीमध्ये पाणी आलं आणि पहिल्यांदाच घडते असं प्रशासनानं सूचना दिली नाही। कुठलीही सूचना न दिल्यामुळं आमच्या 8 ते 10 नावा वाहून गेल्या, हॉटेल्स वाहून गेले आणि म्हणजे काय समजलं आहे की पाणी अचानक आलं कुठनं। त्यामुळं आमची आज अशी मागणी आहे की सूचना देणं गरजेचं आहे। आणि पंढरपूर सारखं ठिकाण आहे, लाखो भाविक इथे येत असतात। इथं कुठलीही यंत्रणा, लाईफ गार्ड, स्विमर अशी यंत्रणा शासनातर्फे नाही। मंदिर समितीचं लाखो करोड रुपये उत्पन्न आहे। मंदिर समितीनं लाईफ गार्ड नेमावे, स्विमर नेमावे म्हणून आम्ही आमदार साहेबाचं पत्र घेऊन कलेक्टर साहेबांना दिले, मंदिर समितीला दिले, पण मंदिर समिती कुठलीही कारवाई त्यावर करता दिसत नाही। इथं पाण्याचा अंदाज आल्यामुळं काल 3 चौकांचे आम्ही जीव वाचवलेत आणि अशा घटना चंद्रभागेत वारंवार घडतात। आम्ही पूर्वीपासून कित्येक लोकांचे प्राण वाचवलेत, पण प्रशासन आमची कुठे दखल घेत नाही। इथं आता एवढं पाणी आले, पाणी जरी उतरायला लागलं तर प्रशासनाचं इथं कुणीही नाही आणि लाऊडस्पीकरवर सांगण्यात येत नाही। अधिकारी कुठले नाहीत। भाविकाचा जीव आता धोक्यात आलेला आहे। येणाऱ्या आषाढी वारीमध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासनाकडे कुठली यंत्रणा असणार आहे, असा खुलासा प्रशासनानं करावे। आणि आमच्या जी मागणी केली आम्ही कायमस्वरूपी 50 स्विमर चंद्रभागेच्या पात्रात असणं गरजेचं आहे, ह्याची दखल प्रशासनानं घ्यावी। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर खरा तमाशा लोकांना कळल्याशिवाय राहणार नाही। खरं तर तुमच्याकडे काही कार्यकर्ते आहेत, बऱ्याचदा त्यांनी प्राण वाचवलेले, तर अशांना काही संधी दिली तर करतील का ते स्विमर म्हणून काम? आमच्यावर कमीत कमी 400 स्विमर आहेत, 400 स्विमर आहेत, 200 नाव आहेत। आम्ही पूर्वीपासून कुठल्या पैशाची लोभाची अपेक्षा न करता आम्ही आमच्या रक्ताचं सामाजिक काम असल्यामुळं, लोकांची सेवा वारकऱ्याची करणं असल्यामुळं आम्हाला दिसतेच आम्ही कुठल्या सरकारची वाट बघत नाही की याला वाचवू का। आम्ही त्याला आमचा जीव धोक्यात घालून वाचवतो, पण आमचं काम आम्ही चालू ठेवणार आहे। पण सरकारनं तर आमच्याकडे मागणी केली आणि आम्हाला सांगितलं की 50 लोक तुम्ही उपलब्ध करून द्या, पट्टीचे पावणारे, तर आम्ही उपलब्ध करून देऊ। ते वाल्मिक सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुरे यांनी जी मागणी केलेली आहे शासनापुढे की आम्ही पट्टीचे पावणारे स्विमर द्यायला तयार आहोत। नदीपात्रातून जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी।